हॅलो हाय आज आपण बनवणार आहोत कढी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे मिरच्या, अद्रक, कढीपाला, कोथिंबीर। आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, हा जो अद्रक आहे हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आपला अद्रक आणि मिरची हे आपण फिरवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू ॲड करायची, ती म्हणजे आहे थोडेसे जिरे। आता आपल्याला हे काढून घ्यायचं। मिरची आणि थोडेसे जिरे हे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं। आता यानंतर आपल्याला दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे डाळीचं पीठ। कारण 2 ते 3 चमचे आपल्याला घ्यायचं आहे। इथे आपण 4 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे थोडीशी साखर। त्यानंतर आपण जे कढी करण्यासाठी ताक जे घेणार आहोत यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे मीठ। आपण ॲड करत आहोत। आता हे आपण जे मिश्रण आहे हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। आता या भांड्यामध्ये आपण मगाशी डाळीचं पीठ टाकलेलं, ताक टाकलेलं आणि मीठ टाकलेलं, थोडीशी साखर टाकलेली। आता आपण गॅस चालू करून आपण कढीला सुरुवात करूया। आपण गॅस ऑन करून घेत आहोत। त्यानंतर आपल्याला तापल्याच्या नंतर आपल्याला ॲड करायचं ह्याच्यामध्ये तेल किंवा तूप, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। इथं मी तेल ॲड करत आहे। आता एक तेल पूर्णपणे गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर मोहरी आणि जिरे आपण यात घालणार आहोत। आता इथे तेल तापलेलं आहे। आता आपण मोहरी आणि जिरे ह्याच्यामध्ये घालणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे तडतडत आहे मोहरी आणि त्यानंतर आपल्याला जिरे ॲड करायचे। त्यानंतर आपल्याला ॲड करायचे कढीपत्ता। एकदम तुडतुडीत झाला की आपण ॲड करणार आहोत मगाशी जी आपण पेस्ट काढली होती ती आपण यामध्ये ॲड करणार आहोत। आणि यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे आपण काढलेलं डाळीचं पीठ आणि ताक ॲड करायचं। आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे। अशी छानपैकी कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला।